हॅलो, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट करा. हॅलो, हॅलो, पुरोगामी विचार मंचा फेसबुक पेजवरील सर्व उपस्थित मान्यवरांना सविनय जय भीम, जय लवजी, लाल सलाम. मानव मुक्तीच्या लढ्यातील महामानव महात्मा गौतम बुद्ध, चारवाक, संत कबीर, छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, लहुजी साळवे, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महामानवांना पहिल्या प्रथम विनम्र अभिवादन करतो. मी व्यंकट तुकाराम सूर्यवंशी, जिल्हा लातूर, शिक्षण, प्रबोधन आणि रोजगार असं ध्येय घेऊन कार्यरत असणारी पुरोगामी विचारमंच ही संघटना सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत खूप बरेच मान्यवर आपले विचार मांडलेले आहेत. आज या व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी दिली, व्यक्त होण्याची संधी दिली, संवाद साधण्याची संधी दिली ती रवींद्र सुरवसे, डॉक्टर विलास कांबळे, ज्ञानेश्वर घाटूळ, सतीश गवारे, गजानन निकाळजे, अशोक खडसे, सुनील पगारे या सर्व मित्रांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं तर पुरोगामी विचारमंच हे संघटना मार्क्स, फुले, लहू शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ यांचे विचार तळागाळातल्या समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. या संघटनेच्या मार्फत पाथरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका चालवली जाते. ही अशी पुरोगामी विचार मंच ही चळवळ मला या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी दिलेली आहे. मी आज आपल्यासमोर मातंग जात समूहाची प्रतीकं, वास्तव आणि विपर्यास या विषयाच्या अनुषंगाने संवाद साधणार आहे. मित्रांनो, बंधूंनो, भारतीय समाज व्यवस्थेत जाती संस्था हा एक ऐतिहासिक, अनन्यसाधारण, मूलभूत घटक आहे. भारतातील व्यक्तीचं धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन या जाती संस्थांवर तोललेलं आहे, आधारलेलं आहे. एकूणच भारतीय समाजाचं विचारविश्व, मानसिकता या जाती संस्थेनं वेढलेली दिसून येते. सद्य परिस्थितीमध्ये जात हा भारतातल्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय व्यवहारातील परवलीचा शब्द बनलेला आहे. भारतीय जात संस्थेमध्ये ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडीचा परिणाम समाजातल्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक बदलांच्या प्रक्रियेशी जोडला गेलेला आहे. प्रत्यक्ष
घडामोडीचा परिणाम या सर्व घटकावर पडलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर भारतात जात ही एका अर्थाने धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय जीवन जगण्याच्या मुळाशी एक भांडवल म्हणून पाहिले जात आहे. म्हणूनच जात हा घटक भारतीय लोकशाहीमधील भारतीय लोकशाहीला वेठीस धरलेला घटक आहे. भारतात सुमारे 8,000 जाती आहेत असं समजलं गेलं आहे. भारतात 8,000 जाती असाव्यात असं म्हटलं गेलेलं आहे. या जाती संस्थेमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच असा भेद सर्वत्र आहे आणि या जाती अंतर्गत एक संघर्ष, जातीचा संघर्ष सुद्धा आहे. आधुनिक काळात जातीचे प्रवर्ग पाडण्यात आलेले आहेत. त्यात अनुसूचित जाती हा एक संवर्ग आहे. महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या संवर्गामध्ये एकूण 59 जाती आहेत. या 59 जातीमध्ये महार, मांग, चांबा, ढोर, भंगी या प्रमुख जाती असून महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीपैकी मांग एक लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि सांस्कृतिक दृष्टीनं एक तुल्यबळ आणि एक दुसऱ्या क्रमांकाची जात म्हणून ओळखली जाते. ही जात केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये आढळून येते आणि मांग, मातंग, मादिगा, मांगेल या वेगवेगळ्या नावाने ती ओळखली जाते. मातंग ही जात नसून वंश आहे असाही विचार पुढे आलेला आहे. मातंग समुदायाचा संबंध प्राचीन काळापासून बौद्ध धर्माशी तसेच ख्रिश्चन, लिंगायत धर्माशीही त्यांचा संबंध आलेला दिसून येतो. प्राचीन काळी मातंग ही राजवंशी जात होती असं अनेक पुराव्याने सिद्ध झालेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळामध्ये आणि आत्ता सुद्धा मांगांना विशेष महत्त्व असलेले दिसून येते. मांग एक स्वाभिमानी, पराक्रमी, इमानदार जात म्हणून गौरवली गेलेली आहे. गावगाड्यामध्ये मांग ही शुभ सूचक, दुःख निवारक, संकटमोचक आणि इडापिडा संहारक जात असल्याचा समज आज लोकजीवनामध्ये रूढ झालेला आपल्याला दिसून येतो. गावगाडातल्या कुठल्याही शुभ कार्यामध्ये मांग, मांगीन हे पती पत्नी अग्रभागी असलेला आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये एक तरी घर आहे, म्हणजेच मांग गाव तिथं मांगवाडा असं या जातीचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर ही जात पसरलेली आहे. संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये मातंग जातींना अत्यंत पवित्र, शुभ मानलं गेलेलं आहे. असा असून सुद्धा एकेकाळी राज्यकर्ती जमात असून सुद्धा आज मातंग समाजांचा विचार केला, मातंग समाजाच्या जातीच्या वास्तवाचा विचार केला तर या जातींना खूप हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे. लाचारीचे, दैन्यावस्थेचे, भयभीतपणाचे, गुलामीचे जीवन जगत असताना आजूबाजूला दिसून येत आहे. शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात तरी या जातीला नगण्य स्थान आहे. हे असं का आहे हा एक मोठा प्रश्न उभा आपल्यासमोर पडतो. पण अनेक अभ्यासकांनी या जातीच्या अधोगतीला इथली ब्राह्मणी आर्य व्यवस्था आहे असं सांगितलेलं आहे.
यावर महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, शूर मांग महारा आर्य नागिवले पशुत्व केले ज्योती म्हणे. म्हणजे महारा मांगांच्या ह्या दयनीय अवस्थेला, दुःखाला, विशेषतः मांगांच्या दुःखाला इथले आर्य ब्राह्मणी व्यवस्था कारणीभूत आहे असं अभ्यासकांचं मत आहे. आणि ते सद्य परिस्थितीत विचार केला तर ते खरंही आहे. कुठल्या ब्रिटिश पूर्व काळामध्ये कुठल्याही जातीमध्ये देव दैवते होते. त्यांच्या देवांनाच त्या जातीचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं. त्यालाच आपण कुलदैवत, लोकदैवत, कुलसामिनी अशा पद्धतीनं आपण त्या प्रतीकांना म्हणत होतो. म्हणजे देवालाच प्रतीक मानलं जात होतं. पण आधुनिक काळात 19व्या आणि 20व्या शतकामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांच्या वाऱ्यामुळे, पुरोगामी आंदोलनाच्या चळवळीमुळे, फुले शाहू आंबेडकरांच्या आंदोलनाच्या चळवळीमुळे या नव्या काळामध्ये नवे प्रतीकांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. हे नवं प्रतीक जसं प्रत्येक जातीमध्ये त्या त्या जातीचं कुलदैवत होतं, तसं प्रत्येक जातीमध्ये आता एक नवं प्रतीक घेऊन आलेलं आहे आणि प्रत्येक जात एका नव्या प्रतीकानं समोर येऊ पाहत आहे. आज जी आधुनिक प्रतीके आहेत, ते त्या त्या जातीच्या महामानवाच्या रूपाने समोर येत आहेत. त्या त्या जातीतले महामानव आहेत, त्या महामानवाला प्रतीके, आधुनिक प्रतीके म्हणून संबोधलं जात आहे. आणि या प्रतीकाच्या माध्यमातून प्रत्येक जात दुसऱ्या जातीपासून स्वतःला वेगळं सिद्ध करण्याची, स्वतःची वेगळी अस्मिता दाखवण्याची, स्वतःची वेगळं आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सर्व जातीचे सांस्कृतिक राजकारण मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खरं पाहतं हे संपूर्ण महामानव समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये काम केलेले आहे. यांना ह्या गुलामीतून माणसाला जात्यांताचा, वर्गांतांचा नाश करायचा आहे. पण ह्या महामानवांना प्रतीकाच्या रूपाने, जयंती मनंतीच्या रूपाने समाजामध्ये प्रत्येक जात आपल्या या प्रतीकाच्या माध्यमातून टोकाचा विपर्यास करण्याचा सांस्कृतिक राजकारण आज घडीला चालू दिसत असलेला आपल्याला दिसून येते. तसं त्या प्रत्येक जातीचं आहे. आता भारतामध्ये ही प्रत्येक जातीला ही प्रतीकाची अपरिहार्यता समजून घेतलं पाहिजे. हे अपरिहार्यता झाली आहे प्रत्येक जाती समूहाची. म्हणून प्रत्येक जातीनं आपापले प्रतीक पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रात मातंग समाजाने अनेक स्थानांतरे झालेली आहेत. मातंग समाजामध्ये अनेक बदल झालेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही त्यांची रूढी, परंपरा, रीतिरिवाज, गावकी, मांकी, वतनदारी, वेठबिगारी, देवदेवता, श्रद्धा, अंधश्रद्धा, ही जी कामं होती ह्या कामात रुतलेले होते. पण स्वातंत्र्याच्या नंतर हळूहळू या मातंग समाजामध्ये बदलांचे वारे सुद्धा वाहू लागले. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने प्रभावित झालेल्या, प्रगतीकडे आगेकूच करणारा महार समाज, नवबौद्ध समाज, तर दुसऱ्या बाजूला परंपरेने व जुन्या विचारात रमलेला हा प्रस्थापितांच्या आश्रयाने जगू पाहणारा मातंग हा समाज एका बाजूला होता. मात्र याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन मातंग समाजातील काही कार्यकर्ते, नेते, विचारवंत कमी का होईना, मंदगतीनं का होईना परिवर्तनाचे वारे वाहत होते. ते मंदगती होती, परिवर्तनाचे वारे वाहत होते. पण स्वातंत्र्याच्या
दुसऱ्या दशकामध्ये, स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर जे दुसरं आणि तिसरं दशक येतं, म्हणजे 80च्या दशकामध्ये मातंग समाजाने अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी साळवे आणि मुक्ता साळवे या प्रतीकांना पुढं घेऊन सांस्कृतिक जीवनामध्ये एक नवा बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा हा प्रयत्न प्रत्येक जातीमध्ये होतो, तसा मांग जातीमध्ये बी झालेला आहे. दलितातील प्रत्येक जातीमधला जो मध्यम, उच्चवर्गीय, मध्यम, श्रीमंत जो वर्ग असतो, तो वर्ग ह्या प्रतीकाला अधिक प्रभावाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एका बाजूनं प्रतीकाच्या माध्यमातून समाजाची उंची आणि एका बाजूनं त्या प्रस्थापित नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा त्या प्रतीकाच्या माध्यमातून पुढं येतात आणि पुढं रेटण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मांग महार हा जो जातीय संघर्ष पेशवाईच्या कालखंडापासून होता आणि आज सुद्धा आहे. या प्रतीकाच्या अनुषंगाने अधिक गडद होण्याचा तो पुढे येत आहे. 1980च्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंत्या महाराष्ट्रातल्या मांग वाड्यामध्ये, गावगाड्यामध्ये मोठ्या पद्धतीने साजऱ्या केल्या जात होत्या. त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्यासुद्धा मोठ्या प्रमाणे साजऱ्या होत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आदर्श घेऊनच मातंग समाजाने ही जयंती सुरुवात केल्या आणि एक महाराष्ट्राच्याच नव्हे तर सांस्कृतिक जीवनामध्ये एक स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचा प्रयत्न या प्रतीकाच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येते. याचाच एक बाजू अशी झाली की इथल्या ब्राह्मणीय व्यवस्थेने, ब्राह्मणीय सत्तेने या प्रतीकांना वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जाती अंतर्गत संघर्ष निर्माण केल्याचाही आपल्याला दिसून येतं. अनुसूचित जातीमधील 1980च्या कालखंडामध्ये जेव्हा अण्णाभाऊ साठेंची जयंती आली, त्याच कालखंडामध्ये मातंग समाजातल्या पहिल्या पिढीचे कर्मचारी, विद्यार्थी शिकू पाहत होते आणि त्यांना त्यांच्या स्वची, त्यांच्या अस्तित्वाची, एकूणच मातंग समाजाच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना दिसू लागली. आणि अनुसूचित जाती जमातीतील जे आरक्षण आहे, शासकीय योजना आहेत, सवलती आहेत, याच्यामध्ये आमच्या समाजाचं अस्तित्व काहीही नाही असे त्यांना दिसलं गेलं. ते वास्तव होतं आणि या वास्तवाला अधिक गडद करण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेनं त्यांना जास्त प्रमाणात दाखवून दिला आणि ही प्रतीकं जोमानं पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा जात केंद्रीय स्पर्धात्मक जे सांस्कृतिक राजकारण होतं, ते राजकारणाच्या माध्यमातून जातीमध्ये ताणतणाव निर्माण झाला आणि या ताणतणावाला अधिक गडद करण्यासाठी एक दलितांतर्गत आणि उच्च जातीय सत्तांतर्गत सत्ता करू पाहणारे राजकारणी लोकांचा हा याच्यामध्ये हातभार लागला होता आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा या प्रतीकांचा वापर करण्यात आला. अण्णाभाऊ साठेंच्या प्रतीक जेव्हा किंवा अण्णाभाऊ साठेंची जयंती जेव्हा मातंग समाजामध्ये करू लागली आणि मातंग समाजाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठेंचं प्रतीक म्हणून जेव्हा स्वीकारलं तेव्हा सुरुवात 80 ते 90 आणि 90 ते 2000च्या दशकामध्ये अण्णाभाऊला कॉम्रेड अण्णाभाऊ म्हणून स्वीकारलं गेलं, कॉम्रेड अण्णाभाऊ म्हणूनच स्वीकारलं गेलं. पण 2000च्या नंतर मात्र या अण्णाभाऊच्या प्रतीकामध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि अण्णाभाऊ ना मार्क्सवादी अण्णाभाऊ, आंबेडकरवादी अण्णाभाऊ, सत्यशोधक अण्णाभाऊ अशा तिहेरी पद्धतीनं अण्णाभाऊ समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर अण्णाभाऊंचा मूळ विचार
जात आणि वर्गांचा क्रांतिकारी विचार आहे. जात आणि वर्ग हे दोन्हीही नष्ट करण्याचा क्रांतिकारी विचार अण्णाभाऊच्या साहित्यात असताना हा मार्ग अधिक ही भूमिका घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न असतानाच ही गोंधळाची परिस्थिती जाणीवपूर्वक या प्रतीकाच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न केला आणि मातंग समाजाच्या धुरीणांनी आणि नवमध्यमवर्गीयांनी अण्णाभाऊच्या प्रतीकांना अशा वेगवेगळ्या पद्धतीनं स्वीकारून मातंग समाजामध्ये गटतट निर्माण केले आणि प्रतीकाचं पुन्हा एकदा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठे कॉम्रेड होते. अण्णाभाऊ साठे कॉम्रेड असताना कॉम्रेडचा लाल झेंडा हे स्वीकारणं अपेक्षित होतं, पण अण्णाभाऊ साठे कॉम्रेड असताना सुद्धा लाल झेंडा न स्वीकारता भगवा झेंडा, पिवळा झेंडा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे केले. त्यांची मूळ भूमिका स्वीकारत असतानाच त्यांच्या अनेक गोष्टीचा विपर्यास करण्यात आला. मार्क्सवादी अण्णाभाऊ साठे, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन ह्या मातंग जाती गटातील जे काही प्रश्न होते ते प्रश्न आरक्षणाच्या माध्यमातून, सांस्कृतिक धार्मिक माध्यमातून वेगवेगळ्या अंगानं पाहिलं जाऊ लागलं. मातंग जातीत गेल्या 2-3 दशकात फार मोठे बदल झालेला आपल्याला दिसून येते. सामाजिक चारित्र्यात बदल झाला, त्यांच्या बदलत्या अस्मिता, बदलते प्रतीक बदल झाला, त्यांच्यामध्ये वैचारिक स्थलांतरे झाली. त्यामुळं ह्या प्रतीकामध्ये फार मोठा गोंधळ झाला. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील हिंदू दलित एक मोठी लोकसंख्येनं मोठी जात म्हणून, दुसऱ्या क्रमांकाची जात म्हणून ज्या काही समाजाच्या राजकीय सामाजिक अपेक्षा होत्या त्या अपेक्षा अभिलाषेमध्ये पुढे झाल्या, अभिलाषेमध्ये परिवर्तन झालं आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार, घुसमट ह्या अवस्थेतून, ह्या मानसिकतेतून सामान्य माणूस, तरुण, कार्यकर्ता, कर्मचारी ह्या संभ्रमात पडला आणि ह्या संभ्रमातून एक भयभीत वातावरण या समाजामध्ये निर्माण झालं आणि ह्या भयभीत वातावरणाचा फायदा इथली ब्राह्मणी व्यवस्था आणि दलितांतर्गत जे काही राजकीय हितसंबंध असणारे लोक आहेत याचा फायदा घेतला आणि या घुसमटीतून बाहेर जाण्यासाठी, या परिस्थितीतून बाहेर जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रतीकाच्या माध्यमातून मातंगाच्याच अंतर्गत गटाचे काही लोक RSS कडे, काही लोक गांधीवाद्याकडे, काही लोक मार्क्सवादाकडे, काही सत्यशोधक समाजाकडे, कोणी ख्रिश्चन धर्माकडे, कोणी आसाराम बाबाकडे, कोणी निरंकारी बाबाकडे, कोणी बौद्धाकडे, तर बहुसंख्य जे आहेत मातंगाचे ते त्याच ठिकाणी बरे म्हणून कणत जगत आहेत. अशा प्रचंड सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय गुंत्यात मातंग समाज अडकलेला आहे. केवळ मातंग समाजच अडकला नाही तर या समाजाने अण्णाभाऊला आणि लहुजींना सुद्धा मोठ्या गुंतात टाकलेल्या आपल्याला दिसून येते. अण्णाभाऊंना कुणी लोकशाहीर अण्णाभाऊ, साहित्य सम्राट अण्णाभाऊ, साहित्यरत्न अण्णाभाऊ, जननायक अण्णाभाऊ, लोकनायक अण्णाभाऊ, सत्यशोधक अण्णाभाऊ, मार्क्सवादी अण्णाभाऊ, मानवतावादी अण्णाभाऊ अशा अनेक बिरुदावलीने अण्णाभाऊंना समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं का होत आहे? असं का होत आहे तर मातंग जातीत अनेक विचार प्रवाहांचा, प्रतीकांचा गोंधळ माजवण्यामध्ये इथली व्यवस्था यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. खरं तर मातंग जातीतल्या विचारवंतांना, मातंग जातीतल्या कार्यकर्त्यांना, मातंग जातीतल्या विचारू करू पाहणाऱ्या व्यक्तींना गोंधळून जाण्याची काही आवश्यकता नाही. कारण अण्णाभाऊने आपणा स्पष्ट शब्दात सांगितले आहे, जग बदल घालून खाव, सांगून गेले मला भीमराव. आंबेडकरी विचारसरणीचा, भीमरावाचा संदेश अण्णाभाऊनं स्वतः स्वीकारला आणि सांगून गेलेला आहे. असा असताना सुद्धा जाणीवपूर्वक
कम्युनिस्ट अण्णाभाऊ की आंबेडकरवादी अण्णाभाऊ, अशी विचारसरणी पुढे येऊन मग अण्णाभाऊंच्या ह्या प्रतीकांना फोडण्याचं, अण्णाभाऊ प्रतीकाला फोडण्याचं आणि ह्या प्रतीकाच्या माध्यमातून मातंग समाजातल्या एकीची बेकी करण्याची, दुफळी माजवण्याचा आणि मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, विचारवंतांच्या मध्ये अंतर्गत दुफळी मारून त्यांच्या प्रत्येकांच्या मध्ये वेगळे गट निर्माण करून वेगवेगळ्या तोंडाने कसं जातील हा एक डाव या प्रतीकाच्या माध्यमातून आहे. खरं तर अण्णाभाऊ साठेंचं मार्क्सवाद आणि अण्णाभाऊ साठेचा परिवर्तनवाद, अण्णाभाऊ साठेंचा आंबेडकरवाद, एकूणच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या विचारामध्ये इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेंना त्यांना विपर्यास करण्याचा कुठलाही संदेश, कुठलाही वाव नाही. इतकं अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व, विचार आणि त्यांचे आचार सुस्पष्ट परिवर्तनवादी आहेत, ही गोष्ट इथल्या व्यवस्थेला, ब्राह्मणी व्यवस्थेला कळली आणि हा अण्णाभाऊ साठेंच्या आंबेडकरवादाचा, कॉम्रेडवादाचा धोका त्यांनी ओळखले आणि अण्णाभाऊ साठेंच्या प्रतीकांना क्षह देण्यासाठी जाणीवपूर्वक 2000च्या आसपास, 1990 ते 2000च्या आसपास लहुजी वस्ताद साळवे यांचं प्रतीक उभं केलं आणि वासुदेव बळवंत फडके, टिळक आणि लहुजी यांचा संबंध दाखवून त्यांच्यावर दंतकथा लिहून मांग जातीतील ब्राह्मणी संस्कृती कशी घट्ट करता येतं, ब्राह्मणी संस्कृतीशी मांग जातींना कसं जोडता जाते, यांचा प्रयत्न समरसता मंचाकडून होऊ लागला आणि त्या समरसता मंचाच्या या प्रयत्नाला, या गुगलीला मातंग समाजाचे अनेक विचारवंत त्याला बळी पडले आणि प्रतीकाचं पुन्हा लहुजी साळवे यांच्या माध्यमातून प्रतीकाचं राजकारण करून मातंग समाजामध्ये वेगळी गुंतात टाकण्याचा प्रयत्न केला. खरं तर लहुजी साळवे हे 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी लढवय्ये नेतृत्व आहे, लढवय्ये व्यक्तिमत्व आहे. लहुजी हे फुले प्रणीत जातमुक्तीच्या संघर्षामधील एक नेता आहे, जातमुक्तीच्या संघर्षामध्ये नेता आहे. एवढंच नाही तर स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या विरोधात जे ज्ञानबंदी होती, या ज्ञानबंदीच्या विरोधात फुले दाम्पत्यांनी निर्माण केलेली जी शैक्षणिक चळवळ होती, या शैक्षणिक चळवळीतला एक अग्रगण्य माणूस, एक नायक, एक सहकारी नेता म्हणून लहुजी साळवेला पाहण्यापेक्षा लहुजी साळवे हे वसाहतवादी क्रांतिकारक आहेत असं न पाहता जाणीवपूर्वक लहुजी साळवेंना ब्राह्मणी राष्ट्रवाद, तो संतोषजनक राष्ट्रवाद, या राष्ट्रवादामध्ये अडकवून इथल्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात, इथल्या शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात, सामाजिक चळवळीच्या सामाजिक चळवळीमध्ये जे लहुजी साळव्यांचं योगदान होतं, ते योगदानाला काउंटर करण्यासाठी, त्या योगदानाला छेद देण्यासाठी लहुजी साळव्यांना जाणीवपूर्वक फडके, वासुदेव बळवंत फडके, टिळक यांचे गुरु मानून ब्राह्मणी शिष्य गुरु परंपरा जोडू पाहून मातंग समाजाला या प्रतीकाच्या माध्यमाने पुन्हा एकदा मातंग समाजाचं हिंदूकरण करण्याचा षडयंत्र या प्रतीकाच्या माध्यमातून जाते. हे षडयंत्र किंवा हे प्रयत्न लहुजी साळवे यांच्या प्रतीकाचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न 1985च्या दरम्यान सुरू झालेला आहे. पुणे मुंबई रस्त्यावर जे पिंपरी चिंचवड चौक आहे, त्या चौकामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांच्या शेजारी लहुजी साळवेंचा अर्धाकृती पुतळा उभा करून
तिथं प्रतिष्ठापना करून ब्राह्मणी व्यवस्थेच्या जवळ कसे फुले आहेत साळवे आहेत याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि हिंदू ब्राह्मणी शक्तीमध्ये लहुजी वस्तादांना कसं सापळ्यामध्ये हे देते. म्हणून ब्राह्मणी राष्ट्रवादी गुरु शिष्य परंपरा दाखवलं गेलं. खरं तर वास्तवात लहुजी साळव्यांचं प्रतीक हे फुले प्रणित जात स्त्री मुक्तीसाठी आणि स्त्रीशूद्र अतिशूद्र यांच्या शैक्षणिक चळवळींचे सहकारी म्हणून आणि वसाहतवादी राष्ट्रवादांचे आद्य क्रांतिकारी म्हणून दाखवायला पाहिजे होतं. पण असं न दाखवता जाणीवपूर्वक ब्राह्मणी इतिहास मीमांसकांनी असा प्रयत्न केला आणि मातंग समाजामध्ये या प्रतीकाचा मोठ्या प्रमाणात विपर्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. फोटोच्या माध्यमातून असेल, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून असेल, हा प्रयत्न गेलेला आहे. ह्या प्रतीकाचा एक चांगला परिणाम मातंग समाजावर पडलेला दिसून येतो. 2000 पासून गावगाड्यात किंवा मातंगाच्या वस्त्यामध्ये जात असताना, फिरत असताना 2000च्या अगोदर मातंगाच्या घरामध्ये ज्या देवदेवता होत्या त्या देवदेवता आता कमी झालेल्या आहेत घरावर आणि लहू फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लागताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये लसाकमचं फार मोठं योगदान आपल्याला असं दिसून येतं की हे प्रतीकाच्या राजकारणामध्ये लसाकम लहुजी साळवेंना, अण्णाभाऊ साठेंना पुढं आणून जयंतीच्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लहुजी साळवेचे शैक्षणिक सामाजिक कार्य आणि शैक्षणिक सामाजिक कार्य दीपस्तंभासारखं असताना सुद्धा मातंग समाजातले काही चळवळीतले काही लोक हे कार्य समाजात नेण्यापेक्षा, या कार्यांना उजाळा देण्यापेक्षा लहुजी साळवे कसे क्रांतिकारी आहेत, लहुजी साळवे फडक्यांचे गुरु कसे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. हा मोठा विपर्यास आहे आणि या विपर्यास करून लहुजी साळव्यांचं जे अतुल्य कार्य आहे, शैक्षणिक सामाजिक आणि जात मुक्तीचं अतुल्य कार्य आहे, फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीमध्येच जे त्यांचं योगदान आहे, त्या सत्यशोधक चळवळीचं योगदान नष्ट करण्याचं आणि नष्ट करून सत्यशोधक लहुजी पुढे न आणता ब्राह्मणी लहुजी पुढे आणण्याचा प्रयत्न या प्रतीकाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येते. समजा जर असं असतं लहुजी साळवे जर ब्राह्मणी व्यवस्थेचं काम करत असतील, त्यांनी क्रांतिकारी पहिलं बंड त्यामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडामध्ये त्यांनी जर हातभार लावले असतील तर मुक्ता साळवे ही जी त्यांची पुतणी आहे ती पुतणी इथल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना मायबाप राज्यकर्ते असं का म्हटले असते. असं असतं तर फुले हे ब्रिटिशांच्या विचारांचे ब्रिटिशांना मानणारे होते. मग फुलेच्या विचारांना मानणारे फुले जर ब्रिटिशांना मानणारे असतील तर लहुजी साळवे फुल्यासोबत कसं राहिले असतील. जाणीवपूर्वक हा इतिहास हे केला जातो आणि लहुजी साळवेंच्या आणि मुक्ता साळवेंच्या नावाने अनेक संघटना, अनेक चळवळी उभा टाकून एक खरोखर गट लहुजी साळवेंना, मुक्ता साळवेंना, अण्णाभाऊ साठेंना परिवर्तनाच्या विचारांना नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याच गटामध्ये दुसरा गट हा मनुवादी व्यवस्थेची ब्राह्मणी व्यवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न आपल्याला करत असलेला दिसून येतो. मुक्ता साळवे हे मातंग समाजातलं चळवळीचं, आता धार्मिक चळवळीचं प्रतीक म्हणून पुढं येऊ लागलेलं आहे. मुक्ता साळवेंनी ब्राह्मणी धर्मसंस्कृतीला केलेला विद्रोह, धर्माची केलेली चिकित्सा हा संदर्भ घेऊन 2001-2002 मध्ये फुले प्रणित सत्यशोधक धर्म स्वीकारावा असा एक मातंग समाजामध्ये मोठा प्रवाह निर्माण झाला. सत्यशोधक चळवळींचा पर्याय स्वीकारावा, सत्यशोधक चळवळ
चळवळी मातंग समाजामध्ये रुजवावी हा एक मोठा प्रभाव झाला. आणि त्याच कालखंडामध्ये प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सकटे यांनी सत्यशोधक अण्णाभाऊ आणि नामांतर आणि नंतर हे 2 ग्रंथ लिहून आणि समतावादी चळवळ च्या माध्यमातून मातंग समाजामध्ये सत्यशोधक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात एक स्वतःची स्वतंत्र पर्यायी व्यवस्था चळवळ म्हणून दलित महासंघाच्या माध्यमातून आणि समतावादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मोठा प्रयत्न केला होता. पण दुर्दैवानं त्यांनी अनेक साहित्य संमेलनं घेतले होते समतावादी चळवळीच्या माध्यमातून. सत्यशोधक अण्णाभाऊ, सत्यशोधक जयलहूजी मांडण्याचा प्रयत्न ते करत होते. पण दुर्दैवानं अण्णाभाऊ साठे महामंडळांच्या नादाला लागून त्यांनी येणाऱ्या 2 पिढ्या आमच्या जो स्वप्न पाहत होते ते स्वप्नामध्ये गारद झालेल्या दिसून येते. कारण त्यांच्या एवढा उच्च शिक्षित, ज्यांना मातंगाची जाण आहे, या देशातल्या राजकारणाचा कंटेंट्स त्यांना माहीत आहे, सूत्र त्यांना माहीत आहे, असं जाण असलेला माणूस सत्यशोधक चळवळ ला मातंग समाजामध्ये येत असताना अचानक टर्न घेऊन राजकारणात गेले आणि चळवळ तिथं चालली. त्याच सुमारास 2005च्या कालखंडामध्ये एकनाथ आवाडांनी बौद्ध धम्म स्वीकारांची फार मोठी मोहीम उभा टाकली होती. एका बाजूला मातंग समाजामध्ये सत्यशोधक धर्म, दुसऱ्या बाजूला मातंग समाजामध्ये बौद्ध धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाने सुद्धा आपल्या विवाह पद्धतीमध्ये, आपल्या गृहप्रवेशाच्या पद्धतीमध्ये, लेकरांच्या वाढदिवसांच्या पद्धतीमध्ये सत्यशोधकीय विचारांचा पर्याय स्वीकारला होता आणि तो पर्याय मोठ्या पद्धतीनं पुढे आणलेला, काही सक्सेस झालेला पाहिलं. अनेक लग्न आम्ही सुद्धा तसे झालेले पाहिले, आमच्या घरामध्ये गेले पाहिलोय. या सत्यशोधकी चळवळीनं वेग धरला होता. त्याच कालखंडामध्ये पुन्हा लसाकामतून बाहेर गेलेले राम हुनमाने यांनी धर्मांतरांची चळवळ हे केले. GS दादाच्या माध्यमातून बौद्ध धर्मांतरांची चळवळ पुढे आलेली दिसते. हे जे प्रतीक आहेत, ही प्रतीक मुक्ता साळवेच्या धर्म चिकित्सेच्या अनुषंगानं पुढं आले आपल्याला दिसून येते. खरं तर सत्यशोधक चळवळ म्हणजे सत्यशोधकी धर्म स्वीकारावा, बौद्ध धर्म स्वीकारावा, असा एक मोठा चर्चा प्रवाह मातंग समाजामध्ये चालू असतानाच विठ्ठल साठे यांनी जैन धर्माचा पर्याय सुद्धा समोर आणलेला आहे. हे तिन्ही पर्याय चळवळीच्या अनुषंगानं, चळवळीच्या विचारानं मातंग समाजामध्ये थोडीफार कामाला चर्चा होत आहे, पुढे जात आहेत आणि धर्मांतर होत आहेत. पण मातंग समाजामध्ये असा एक मोठा समूह आहे, असा एक मोठा जातीचा गट आहे की कुठलाच गाजावाजा न करता मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. ते एक आहेत ख्रिश्चन धर्मांतर. संख्येनं ख्रिश्चनांचं धर्मांतर फार मोठ्या प्रमाणात मातंग समाजामध्ये होत आहे. याच्याकडं ना बौद्ध धर्मीय चळवळ चालवणाऱ्या मातंगाचं आणि सत्यशोधकीय चळवळ चालवणाऱ्या मातंगाचं लक्ष नाही. लक्ष आहे म्हणण्यापेक्षा त्यांना माहीत असताना सुद्धा मूग गिळून आहेत. पण सत्यशोधकीय धर्म आणि बौद्ध धर्म या गटामध्ये तुल्यबळ आता व्हॉट्सअपवर युद्ध चालू आहेत. एकमेकाला गद्दार म्हणण्याची पाळी आलेली आहे. एकमेक 10-10 वर्ष 20-20 वर्ष एकत्र राहून सुद्धा ह्या वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे एकमेकाचे तोंड पाहण्याची मानसिकता, ही जी प्रतीकाच्या राजकारणातून आणि विचाराच्या वेगवेगळ्या विपर्यासातून जे काही एकत्र आलेला मातंग समूह होता, एकत्र आलेले मातंग जातीतले विचारवंत होते, कार्यकर्ते होते, प्राध्यापक होते, वक्ते होते, ते अशा वेगवेगळ्या प्रतीकाच्या विपर्यासानं केल्यामुळं हे बेकीत निर्माण झाले आणि सामूहिकदृष्ट्या या प्रतीकाच्या विपर्यासानं राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक अंगाने फार मोठा परिणाम मातंगाच्या
या चळवळीवर झालेला आपल्याला दिसून येतो. असं जरी असलं तरी हे सर्व नकारात्मक गोष्टी असल्या तरी अनेक सकारात्मक गोष्टी या प्रतीकाच्या माध्यमातून मातंग समाजामध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने, मुक्ता साळवे यांच्या नावाने गेल्या 2-3 दशकापासून वेगवेगळ्या संघटनेने साहित्य चळवळी, साहित्य संमेलनं घेऊन मातंग समाजामध्ये विचाराची पर्वणी, विचाराची प्रगल्भता, विचारांचं धुसळण करण्यामध्ये मात्र ह्या चळवळी यशस्वी झालेला आपल्याला दिसून येते. मुक्ता साळवेंच्या नावाने विजय कुमटेकर आणि त्यांच्या सहकारी मुक्ता साळवे संमेलन घेतात. बालाजी थोटवे हे लवजी साळवे कर्मचारी कल्याण लवजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून मुक्ता साळवे विचार संमेलन घेतात. समतावादी चळवळीनं फार मोठे दृष्ट लागण्या इतके मोठे साहित्य संमेलनं घेतलेली आहेत. खरं तर या साहित्य चळवळीकर फार मोठ्या अपेक्षा, तर मातंगापेक्षा वेगवेगळ्या जाती आहेत, त्या जातीच्या सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा या समतावादी चळवळीकडे होत्या, सांस्कृतिक समतावादी चळवळीकडे, पण ते पूर्ण झाले नाहीत. सचिन बगाडे दलित युवक आंदोलनाच्या माध्यमातून मुक्ता साळवेंचे साहित्य संमेलन घेतात. गोविंद पानसरेने स्वतंत्र डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन घेतलेले आहेत. त्यानंतर लाल सेनेचे गणपत भिशे गेल्या दशकापासून अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन भरवले जात. ह्या एकूण प्रतीकाच्या माध्यमातून जसा मातंग समाजावर चांगला परिणाम पडला, तसं मातंग समाजावर विपरीत सुद्धा परिणाम पडलेला आपल्याला दिसून येतो. पण एक गोष्ट निश्चितच महत्त्वाची आहे की या अण्णाभाऊ साठे, लवजी साळवे आणि मुक्ता साळवे या प्रतीकाच्या माध्यमातून, या नेत्या महामानवांच्या माध्यमातून, यांच्या विचाराच्या माध्यमातून मातंग समाजातले मुले, लेखक, कार्यकर्ते किंवा संपूर्ण मातंग समाजात लिहू लागलाय, बोलू लागलाय, विचार आपले मांडू लागलेला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शहाणपणाची प्रगल्भता ते घेऊ लागले आहेत आणि एका नव्या दिशेने जाण्याची वाटचाल चालली आहे. फार काही यश आलेलं नाही, पण काहीच यश आलं नाही असंही म्हणता येत नाही. एकूणच महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातल्या ह्या प्रतीकाच्या राजकारणाला समजून घेणं अपरिहार्यतेचं झालेलं आहे आणि हे प्रतीकाचं राजकारण समजून घेतल्याशिवाय, त्याचा विपर्यास टाळून पुढं गेल्याशिवाय आता गत्यंतर नाही. कारण मातंग जातच नाही तर संपूर्ण भारतातल्या अनेक जाती ह्या प्रतीकाचा, राजकारणाचा विपर्यास करत आहेत. तसं मातंग जात समूहानं सुद्धा हे प्रतीक स्वीकारले आहेत. त्यांचं वास्तव जरी वेगळं असलं, वास्तव जरी एक असलं तरी विपर्यास थोडा बहुत होत आहे. पण या माध्यमातून मातंग समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय चळवळीला गती मात्र निश्चित आलेली आपल्याला दिसून येते. या व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी पुरोगामी विचारमंचच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि येथे थांबतो. जय भीम, जय लवजी.